यज्ञशील राजा हा म्हणजे दोघं मिळून आम्ही दोघं आहे बरं का अच्छा आता बरोबर आहे म्हणजे गाड्याला बोट आहे गाड्याला बोट आहे बरोबर आहे तो पाळलं पाहिजे कार्यक्रमाची हेलो 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 महाराज चला चला आपल्याला काय करे आपल्याला पंढरपुरात आपला येत नाही आपण कुठे आपला राजाचा दरबार आनंदी आनंद चालला आहे ना? होय 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 महाराज.
आम्ही दिल्लीला गेलो. तिथं कशासाठी गेला होता? आम्ही रेस कोर्स खेळण्यासाठी गेलो होतो. हा, मग तिथं काय झालं? आम्हाला बरोबर एक नंबर पाणी पोषण त्या घोड्याचं लागलं ना? हा. म्हणजे मला तुम्हाला घोडा लागला का नाही? हा म्हणजे रेसचा घोडा आम्हाला बक्षीस मिळालं. बरं, असू द्या. असू दे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आमच्या फार विचार झाले. आमच्या राणी सरकाराला या ठिकाणी बोलावून घ्या. आपल्या शिकारीला खाण्याची कुमार महाराज, तुम्हाला माझा मानाचा मुजरा. शाबास राणी सरकार. 4 दिवस झाले मी एकटीच राहिलो तिथं आणि मला आवाज मारला तुम्ही आणि आज तुम्हाला माझ्या आठवण आली म्हणायचं. होय राणी सरकार, ज्याच वेळ आम्हाला आठवण येते आपला हा संसार प्रपंच आहे. जे आम्हाला पुढची काय वेळ ठरवायची असेल ती तुमची आज्ञा घ्यावी लागते राणी सरकार. महाराज, याचा तुम्ही आता नवीन काहीतरी काढलं म्हणायचं. माझ्यापासून लांब पळायचं नाटक नेहमी तुम्ही करता आणि आज असंच काहीतरी काढलंय म्हणायचं. नाही राणी सरकार, मग तुम्ही मला बोलावून घेतलंय. दरवेळेस तुम्ही असं काहीतरी असतं मला बोलावून घेतलं. इतर वेळी पण बोलत नाही तुम्हाला. राणी सरकार, वेळ असेल तेव्हा आम्ही तुम्हाला टाइम देऊ आणि आमच्या टायमाची तुम्ही अपेक्षा करता. खरोखर आम्हाला ते मानल्या जाते, पण आज आपल्याकडे वेळ नाही आणि आम्ही तुमच्याकडे एकच मागणी मागत आहोत. आम्हाला शिकारीला जाण्याची परवानगी हवी. महाराज, हे काय आता तुम्ही शिकाराचं काढलं मधून आणि तुम्ही नसल्यावर मला इथं करमत नाही. त्याचं काय? राणी सरकार, आजची वेळ करमण्यासारखी आणि नाही करमलं तरी आमच्या पाहत राहा. आम्ही शिकारीस्त आल्यास तुम्हाला फार वेळ घेऊ. पण महाराज, तुम्हाला एक सांगू का? बोला राणी सरकार. तुम्ही खरं शिकायला जाण्याचं खूळ तर काढलंय, परंतु माझं मन खूप बेचैन होतं. मला असं वाटतं की काही ना काहीतरी आघाडीत असं घडेल की काय, असं मन माझं चाहूल करतं. राणी सरकार, आम्ही शिकारीला जातो तेव्हा तुम्हाला फार काळजी लागते, पण नाही आम्ही शूरवीर राजा आहोत. आमच्या समोर कोणी आलं तरी त्याला वाचवून काढण्याची आमच्या जवळ. महाराज, तुमच्या जवळ असलेले बल आणि तुमच्याकडे असलेलं सामर्थ्य याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु महाराज, दरवेळेस तुम्ही शिकारीला जाता, मी तुम्हाला आजपर्यंत कधी सुद्धा अडवलं नाही राणी सरकार, आमच्यामध्ये काय माहिती आज माझ्या मनामध्ये थोडीशी चुळचुळ होती. माझं मला माहित नाही असं काय होतंय, परंतु महाराज माझं एकदा ऐका. खरंच नका जाऊ. नाही राणी सरकार, आम्ही जेव्हा आम्ही येतो ते आमच्या मनात आणि तेच आम्ही ठरवत असतो. राणी सरकार, आम्ही थोड्याच वेळात आम्ही शिकारीतून परत येत आहे आणि परत आलो की तुमची काय असणारी सारी समज आणि काय जी असणारी माया ती आम्ही आमच्या गळ्याला लावून घेऊ. म्हणजे राणी सरकार, झालं ना? महाराज, ठीक आहे. तुमचा शब्द कधी मोडला नाही आणि कधी मोडणारही नाही. जशी मी सत्यपणे घेऊन तुमच्या इथं संसार करायला लागले तेव्हापासून आजपर्यंत तुमचा शब्द मी डावलला नाही महाराज. आज राणी सरकार, तुमच्या सारख्या लक्ष्मीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी जर असेल तर राजा हा सगळं जग जिंकल्याशिवाय राहणार नाही. राणी सरकार, महाराज, असेच जा आणि असंच माघारी यामध्ये झालं. हो आलो.
काय करायचं पोरात काय ऐकणार झाले आता काय करायचं देवाला बोलवून घेऊ. अरे नमो खरोखर एवढा घोर आनंदामध्ये म्हणजे आला भक्तांनो असं कोणतं संकट पडलेलं आहे तुमच्यावर हे भगवंता आज आमच्या कुलाचा रत्न स्वामी आणि आमच्या हाकेला धावणारा भगवंता आज आम्ही या एका ठिकाणी या तळावर आमची एवढी मित्र पोरबाळ एवढा कुटुंब घेऊन आम्ही इथे थांबलोय पण आम्हाला या ठिकाणी आमचं खाण्याचं पाणी पिण्याचं सगळं आमची गैरसोय होते या पोरबाळांचं हाल होते जनावरं मरते ते तेव्हा यातून आम्हाला मार्ग मिळण्यासाठी काहीतरी उपाय सांगा याच्यासाठी तुमचा धावा केला आम्ही तुम्ही तर धनगर समाज आहात असं एकत्र राहून असं एकत्र राहून तुमचा संसार सुखी होणार नाही तेव्हा तुम्ही गावोगाव जाऊन एक एक जण राहा म्हणजेच तुम्ही सुखी व्हाल म्हणजे 12 गावावर 12 जणांनी जायचं आणि त्या ठिकाणी संसार करायचा ठीक आहे भगवंता पण तरी सुद्धा आता 12 गाव फिरायचं संसार तरी सुद्धा त्यातून देवा ठीक आहे आज आम्ही जरी विकून गेलो तर आम्हाला काहीतरी सुरक्षा पाहिजे ना देवा ठीक आहे भक्तांनो त्यासाठी मी एक तुम्हाला पास देत आहे हा पास तुमच्याजवळ ठेवा जेव्हा पण तुम्हाला संकट येईल तेव्हा त्याची आठवण करा म्हणजे तुम्ही सुखी राहाल हो ठीक आहे भगवंता तथास्तु आता आपल्याला देवानं जसा मार्ग सांगितलाय त्या मार्गाने तसं आपण मार्गस्थ होऊया ज्या ज्या ठिकाणी एका एकाची सोय होईल त्या त्या ठिकाणी आपण आपलं वास्तव्य मांडूया आणि उदरनिर्वाह करूया दादा आपला धंदा शिव आपला व्यवसाय शिव 12 गावात शिव आता आपण तिकडे आपण धनगर कुळांचा जन्माला आलोय म्हणजे आजपासून आपल्याला 12 गावं 12 दिशा या आपल्याला स्थापन करायलाच पाहिजे आणि त्याशिवाय आपला उदरनिर्वाह होणार नाही हो दादा तरी पण ठीक आहे आपल्याला वेळ कमी आहे आपण आपले जनावर पोरं जातीचा धनगरच झालो होतो आपण या अरण्यामध्ये शिकारीसाठी राणे सरकारचा हुकूम घेऊन या ठिकाणी आलो आहे या अरण्यामध्ये आपल्याला शिकार करण्याचा धोका आणि तो आशीर्वाद आपल्या राणी सरकारचा आपल्या पाठीशी आहे मग आपण हे अरण्य एवढं थोडं वळणात आलो तरी पण आपल्याला काही दिसलं नाही आणि आपल्याला शिकार तर करायचीच आहे शिकार केल्या बिना घरी जायचं नाही मग आता पर्याय मार्ग नाही काही दिसेल त्याची शिकार करायची मग काही दिसो पशु पक्ष कुणीही दिसो त्याची शिकार आपल्याला करायचीच आहे चला याचीच आपल्याला शिकार करायची आहे आणि या बैलाला कोण कुठेतरी लागलं त्याचा शोध केला पाहिजे वाईट केलं अरे तू या नगरीचा राजा नाही रे होय अरे राजा हो गरीब जनतेचा पासून सगळ्यांचं तू पालन करता राजा आणि एका गरीब कुटुंबातल्या या धनगराच्या वैभवानं तू आज बांध मारला किती मोठा